नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत, ज्यामध्ये एकूण 696 जागांसाठी भरती निघालेली आहे। आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणजेच 13 सप्टेंबर 2024 पासून अर्ज तुम्ही करू शकणार आहात आणि 27 सप्टेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। वेगवेगळ्या पदांसाठी इथे भरती निघालेली आहे। इथे वेतन सुद्धा खूप चांगलं भेटणार आहे। अर्जाची पद्धत ऑनलाईन असणार आहे। पूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेऊया। अर्जाची फी किती आहे, त्यानंतर इथे कोण कोण अर्ज करू शकतात, त्यानंतर सॅलरी किती भेटणार आहे, निवड प्रक्रिया काय असणार आहे, अर्जाची जी अधिकृत वेबसाईट आहे ती कोणती असणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे चेक करून घेऊया। जबरदस्त भरती आहे, खूप मोठी भरती आहे। जवळजवळ 700 जागांसाठी ते भरती निघालेली आहे, म्हणजे 696 जागांसाठी भरती निघालेली आहे। पदांची माहिती दिलेली आहे। आपल्याकडे PDF सुद्धा आहे। ऑफिशियल पेजवरून हे PDF आहे। आपण ते सविस्तरपणे एकदा चेक करून घेऊया। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्सची माहिती असते। नवीन जे योजना सुरू झालेल्या असतात त्याची सुद्धा अपडेट्स असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया। ऑनलाईन ॲप्लिकेशन पोर्टल फॉर द अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्याकडून अपडेट आलेली आहे। अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडून भरती निघालेली आहे। वेगवेगळे पद आहेत बघा। जनरल मॅनेजर संगणकसाठी मॅनेजर संगणक, डेप्युटी मॅनेजर संगणक आणि इंचार्ज प्रथम श्रेणी पदभरती इथे जाहिरात आलेली आहे। आता ही जाहिरात एकदा आपण सविस्तरपणे समजून घेऊया कोणती आहे। अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँक अंतर्गत ही भरती निघालेली आहे। यासाठी तुम्हाला तपशील सांगितलेला आहे बघा। संकेतस्थळावर परीक्षा शुल्कसह ऑनलाईन अर्ज भरणे दिनांक व वेळ 13 सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेला आहे, म्हणजेच आजपासूनच सुरू झालेला आहे। 27 सप्टेंबर 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकणार आहात। ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचे दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर इथं प्रसिद्ध करण्यात येणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे। त्यानंतर ऑनलाईन परीक्षे दिनांक सुद्धा प्रसिद्ध करण्यात येईल। कागदपत्र पडताळणी व मुलाखत दिनांक सुद्धा हे नंतर बँकेचे जे ऑफिशियल पेज आहे तिथे प्रसिद्ध करण्यात येईल। आता इथे कोणते कोणते पद आहेत बघा। पदांचे तपशील: वरिष्ठ व्यवस्थापन जनरल मॅनेजर संगणक 1 पद, मॅनेजर संगणक 1, डेप्युटी मॅनेजर संगणक 1, इंचार्ज प्रथम श्रेणी 1 असणार आहे। इथे वर नमूद पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता हे सांगितलेले आहे। पदांच्या संख्येत बदल झाल्यास उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही, हे सुद्धा सांगितलेलं आहे। अर्ज सर्व पदांसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज स्वीकारण्यात येईल, हे सुद्धा सांगितलेलं आहे। ऑनलाईन अर्ज केला म्हणजेच उमेदवारांना नियुक्तीबाबत हक्क सांगता येणार नाही। उमेदवारांनी निवड कागदपत्र पडताळणी, मुलाखत, शैक्षणिक व अनुभवाची कागदपत्रांची खात्री करण्यात येईल व त्याची नोंद घ्यावी, हे सुद्धा सांगितलेलं आहे। त्यानंतर इथे सांगितलेलं आहे बघा, शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे। जनरल मॅनेजर संगणक याच्यासाठी या पदासाठी एक जागा आहे मिळणार आहे। किमान शिक्षणार्हता BE, BTech, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिशियन्स, MCA, त्यानंतर ME, कम्प्युटर IT रेग्युलर कोर्ससह प्रथम श्रेणीत किमान 60% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्णित असणे आवश्यक आहे। वयोमर्यादा किमान 32 वर्ष, कमाल 45 वर्ष सांगितलेला आहे। आवश्यक अनुभव: बँकिंग व IT ऑपरेशन कामाचा कमीत कमी 12 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे इथे। त्यानंतर इथे सांगितलेलं आहे बघा, सेकंड पद आहे मॅनेजर संगणक 1। इथे BE तुमचं BTech, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झालेलं पाहिजे आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स, MCA, MCS किमान 60% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण आवश्यक असणार आहे। 30 वर्ष ते कमाल 40 वर्ष इथे वयोमर्यादा आहे। इथे कमीत कमी 10 वर्षाचा अनुभव असणे गरजेचं असणार आहे। बँकिंग क्षेत्रातील खालील नमूद कामकाजाचा कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे। सिक्युरिटी इनिशिएटिव्ह, पॉलिसीज, प्रोसिजर्स, रिस्क असेसमेंट, IT गव्हर्नन्स, कंप्लायन्स टू सिक्युरिटी यामध्ये तुम्हाला इथे अनुभवाची गरज असणार आहे। डेप्युटी मॅनेजर आहे इथे BE, BTech, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, MCA इथे 60% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण असावे। 30 ते 35 वर्ष इथे एज क्रायटेरिया आहे। बँकिंग व IT ऑपरेशन कामाचा कमीत कमी 8 वर्षाचा इथे अनुभव लागणार आहे। इंचार्ज प्रथम श्रेणी 1 जागा आहे। इथे BE, BTech, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स या शैक्षणिक अर्हता लागणार आहे। तुमचं वय किमान 28 ते कमाल 32 वर्ष लागणार आहे। इथे सुद्धा 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे। आणि ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत सांगितलेली आहे। तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे आणि ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। त्यानंतर सर्व इथे JPG, PNG या प्रकारचे जे तुमचे प्लेन बॅकग्राऊंड असलेले फोटो आहेत ते सुद्धा तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे। ही जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्कीच एकदा चेक करून घ्यायचं आहे। तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। अर्ज करते वेळेस इथे अर्जाची फी किती असणार आहे बघा, 750, त्यानंतर GST 135, एकूण 885 इथे फीज असणार आहे। त्यानंतर इथे
सांगितलेलं आहे. जनरल मॅनेजरला 75,000 सॅलरी असणार आहे, मॅनेजरला 65,000, डेप्युटी मॅनेजरला 55,000 आणि इन्चार्जला 30,000 पर्यंत सॅलरी असणार आहे. निवड कार्यपद्धती कागदपत्र पडताळणी होणार आहे. त्यानंतर तुमचं पूर्णपणे सगळे चेकिंग होणार आहे. त्यानंतरच तुमची निवड होऊन जाणार आहे. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे बघा, उमेदवाराची अंतिम निवड सूची सांगितलेली आहे. सर्वसाधारण अटी व शर्ती सुद्धा इथे तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. हे जे 4 पदं आहेत हे सोडून अजून 692 जागांसाठी अजून भरती आहे. त्याची पदं कोणती कोणती आहेत ते चेक करून घ्या. इथे सांगितलेलं आहे बघा, क्लरिकल, वाहन चालक व सुरक्षा रक्षक पदांकरिता असणार आहे. हे सुद्धा फॉर्म 13 सप्टेंबर 2024 ते 27 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही भरू शकणार आहात. क्लरिकलसाठी 687 पदं आहेत आणि वाहन चालकसाठी 4 आहेत, सुरक्षा रक्षकसाठी 5 जागा असणार आहेत. याची सविस्तर माहिती आपण पाहून घेऊया. क्लरिकलसाठी सांगितलेलं आहे, मूळ वेतन श्रेणी रुपयामध्ये दिलेला आहे. शैक्षणिक पात्रता एकदा चेक करून घ्या. क्लरिकलसाठी वय वर्ष 21 ते 40 सांगितलेलं आहे. कोणतेही शाखेचे पदवीधर चालणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवी किमान 50% गुण मिळवून उत्तीर्ण असावा अथवा किमान ब श्रेणी धारण करून उत्तीर्ण असावा हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे MSCIT किंवा DOE-8CC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तरांपैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण असणे इथे गरजेचं असणार आहे. प्राधान्य कोणाला दिलं जाईल इथे अनुभवाची आवश्यकता सांगितलं नाही, म्हणजे तुम्ही फ्रेशर असला तरी सुद्धा नक्कीच अर्ज करू शकणार आहात. MCOM झाले, तुमचे MBA झाले, बँकिंग किंवा फायनान्स, त्यानंतर MSc ॲग्री, LLB, LLM, DTL तुम्ही झाला असेल तर नक्कीच इथे क्लर्क पदासाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात आणि इथे कोणतेही अनुभवाची गरज नाही. वाहन चालक पदासाठी 21 ते 40 वर्षाची एज क्रायटेरिया आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची कोणतीही शाखेची SSC 10वी परीक्षा तुमची झालेली पाहिजे आहे, कंप्लीट सांगितलेलं आहे. इथे अनुभवाची गरज असणार आहे, म्हणजे उमेदवारास अर्ज करण्यास इथे 3 वर्षाचा हलके वाहन व जड वाहन चालवण्याचा अनुभव असणे गरजेचं असणार आहे. तुम्हाला मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर मोटर वाहनाची सर्वसाधारण देखभाल व दुरुस्तीचे ज्ञान असणे सुद्धा गरजेचं आहे. सुरक्षा रक्षकसाठी ते कोणतेही शाखेचे पदवीधर, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा आर्मी ग्रॅज्युएट झालेला चालणार आहे. एज क्रायटेरिया 21 ते 45 वर्ष आहे. उमेदवार माजी सैनिक असल्यास त्यांचे वय जाहिरात दिनांक प्रसिद्ध झाल्या रोजी कमीत कमी वय 50 वर्षापेक्षा जास्त अधिक वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावे सांगितलेलं आहे. 3 वर्षाचा जर क्लरिकल पदासाठी तुमचं शिक्षण हे BE कम्प्युटर झालं असेल किंवा IT ENTC झालं असेल तर तुम्हाला MSCIT असणे गरजेचं नाही हे सुद्धा सांगितलेलं आहे. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे क्लरिकलसाठी एकूण 749 हे फीज असणार आहे. वाहन चालकसाठी 696 आणि सुरक्षा रक्षकसाठी 696 अर्ज फी असणार आहे. परीक्षा इथे सांगितलेलं आहे बघा, परिवीक्षाधीन कालावधी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना प्रथम 1 वर्षासाठी इथे परिवीक्षाधीन सेवेत नेमणूक दिली जाईल. नेमणूक दिलेल्या उमेदवारास परिवीक्षाधीन कालावधीमध्ये श्रेणीहीन खालीलप्रमाणे दरमहा तुम्हाला पगार दिला जाणार आहे. क्लरिकलसाठी 15,000, वाहन चालकासाठी 12,000, सुरक्षा रक्षकसाठी 12,000 दिले जाणार. निवड कार्यपद्धती इथे सांगितलेलं आहे. सर्व श्रेणीतील पदांकरिता 100 गुणांपैकी 90 गुणांसाठी संगणकद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर इथे सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. ऑनलाईन परीक्षा 90 प्रश्नांची असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण असणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. सिलेबस म्हटलं तर इथे बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, इंग्रजी, गणित, संगणक, माहिती तंत्रज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयाचा असणार आहे. तुम्हाला तयारी करायची आहे. याबद्दल तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. पहिल्यांदा प्रोबेशन पिरियडवरती तुमची निवड करण्यात येईल. त्यानुसार तुम्हाला इथे सॅलरी सुद्धा भेटली जाणार आहे. सांगितलेलं आहे परिवीक्षाधीन कालावधी म्हणजे प्रोबेशन पिरियडमध्ये तुमची इथे नियुक्ती करण्यात येणार आहे. कागदपत्र पडताळणी सुद्धा होऊन जाणार आहे, ज्यामध्ये कागदपत्रांची तपशील सांगितलेला आहे. उमेदवाराने ऑनलाईन अर्जात उल्लेख केलेल्या सर्व शैक्षणिक व अनुभवाचे कागदपत्रांचे मूळ व एक झेरॉक्स प्रमाण प्रत, विवाहित महिलांच्या बाबतीत नावात बदल झालेल्या बाबत सर्व पुरावे इथे लागणार आहे व जन्मतारखेचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा लागणार आहे. हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट तुमच्यासोबत ठेवायचं आहे व मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. पहिल्यांदा परीक्षा होणार आहे, त्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे. लक्षात घ्यायचं आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख सांगितलेली आहे बघा आपल्याला 27 सप्टेंबर 2024. याआधी तुम्हाला अर्ज करायचा आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल किंवा अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.